नमस्कार. चला आता आपण पाहूया मकर संक्रांत 2024. या दिवशी करा हे 5 उपाय, घरामध्ये येईल सुख समृद्धी. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते कपडे परिधान करावे, 2024 या वर्षी वाहन कोणते आहे, ही सर्व माहिती आपण यातून घेणार आहोत. नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 जानेवारीला या दिवशी असतो. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण फार विशेष असतो. भारतामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण विविध राज्यामध्ये विविध नावाने ओळखला जातो आणि साजराही केला जातो. 2024 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी सोमवारी साजरी होणार आहे. सूर्य देवता 12 राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात. जेव्हा सूर्य देवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीची माहिती. मकर संक्रांती शुभ मुहूर्त. मकर संक्रांतीचा काळ 7:15 सकाळी ते 5:46 रात्री. वेळ 10 तास 31 मिनिटे. मकर संक्रांतीचा क्षण 2:54 सकाळी. मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतभर विविध परंपरांसह साजरा केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या विधींसाठी विशिष्ट असू शकतात, जसे की नद्यांमध्ये पवित्र स्नान करणे, पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ हे आपण आपल्या जवळच्या पुजाऱ्याला विचारून करावे. दिनांक 15 जानेवारी 2024 ला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभ काळ आहे असे मानले जाते. या वेळेस जर तुम्ही हे 5 उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. मकर संक्रांतीला सूर्य देवतेची पूजा करा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवता मकर राशीत प्रवेश करतात. ज्या वेळेस सूर्य देवता उत्तरायण करतात त्या वेळेपासून शुभ काळ असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवतेची पूजा करावी. सूर्य देवतेची पूजा करताना फुले, कोरे वस्त्र, लाल रंगाचे फूल, सुपारी, गहू, अक्षता, पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्य देवताला अर्पण करून सूर्य देवतेची पूजा करावी. विशेष म्हणजे या दिवशी सूर्य देवतेला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्व आहे. असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते. त्याचबरोबर सूर्य देवतेला तीळ अर्पण करावे. जर आपल्याकडे काळे तीळ असेल तर सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा. असे केल्यास सूर्य देवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. 1. सूर्य मंत्र हा हिंदू सौर देवता सूर्य यांना समर्पित मंत्रांचा संदर्भ देतो. या मंत्राचा जप किंवा पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केला जातो आणि असे मानले जाते की ते सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि चैतन्य आणतात. सर्वात प्रसिद्ध सूर्य मंत्रापैकी एक म्हणजे भगवान सूर्याला समर्पित गायत्री मंत्र. भगवान सूर्यासाठी गायत्री मंत्र पुढील प्रमाणे. सूर्य गायत्री मंत्र. ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यो प्रचोदयात. अर्थ ओम आपण सूर्याचे ध्यान करूया. तेजस्वी आमचे मन प्रबुद्ध सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो. सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणाने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते. या व्यतिरिक्त भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र आणि स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठण करून भगवान सूर्य देवाला प्रभावित करू शकता. 2.
पवित्र नद्यांमध्ये स्नान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्व आहे. बरेच लोक नद्यांमध्ये स्नान करून पाप नष्ट करतात. या दिवशी तुम्हीही आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा. यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल. 3. दान पुण्य करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात. आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना, गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि यामुळे आपल्याला वर्षभरात यश आणि चांगले सदृढ आरोग्य लाभते. गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान पुण्य करावे. दान पुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशिष्ट महत्व आहे. 4. काळे तीळ. काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या, त्यामध्ये गंगाजल मिश्र करून पाणी घ्या. आता त्यामध्ये काळे तीळ चमचाभर टाकून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची कृपा आपल्यावर होते. यामुळे आपल्याला सदृढ आरोग्य लाभते. 5. खिचडी आणि तीळ दान करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा. वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा. सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ दान करा. काळ्या तिळापासून बनवलेल्या वस्तू व खिचडी दान करा. असे केल्यास शनिदेव व सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होतील आणि त्यांची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आता आपण पाहूया संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे. भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा संबंध पिवळ्या रंगाशी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे घाला, कारण ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्माशी संबंधित ग्रह आहे. हिंदू धर्मात केशरी किंवा केशर अत्यंत शुभ मानले जाते. या रंगांना हिंदू धर्मात खूप महत्व आहे, कारण ते अग्नीचे प्रतीक आहेत आणि सूर्यदेवांकडून आशीर्वाद आणतात. गुलाब. गुलाबी रंग शुभाशी संबंधित आहे आणि देवी लक्ष्मीसाठी विशेषतः पवित्र मानला जातो. हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचे लक्षण म्हणून देखील पाहिले जाते. हिरवा. हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने, त्यांची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात. काळा. कोणत्याही सणाला किंवा शुभ प्रसंगी काळे वस्त्र परिधान करणे हिंदू धर्मात अशुभ मानले जाते. तथापि या विशिष्ट दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा केवळ महाराष्ट्रात आहे. संक्रांती 2024 कशावर आहे ते आता आपण पाहूया. प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे बदलत असते. 2024 या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे, तर उपवाहन हे सिंहीण असणार आहे. त्याचबरोबर काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टिका आहे. वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे. संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल, नैऋत्य दिशेकडे बघत आहे. संक्रांत किती तारखेला आहे? 2024 या वर्षामध्ये 15 जानेवारी 2024 रोजी सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतील.
या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येईल. मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी साजरी केली जाईल. तीळ संक्रांत किती तारखेला आहे? 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी मकर संक्रांत दुपारी 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. 15 जानेवारी सोमवार या दिवशी तीळ संक्रांत साजरी केली जाणार आहे. सोप्या शब्दात संक्रांती म्हणजे काय? सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांती होय. त्यामध्ये मकर संक्रांती या सणाला विशिष्ट महत्व आहे. या दिवशी सूर्य देवता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच मकर संक्रांती होय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.